सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत। उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणाऱ्या थाळीमध्ये आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी। तोंडलीमुळे शरीरातील उष्णता ही कमी होण्यात मदत होते। बऱ्याच वेळेला तोंड आल्यावरती तोंडलीची भाजी खाल्ली जाते, तर आज आपण झटपट डाळ तोंडली बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घरच्या वेलीला आलेली तोंडली घेतलेली आहे। पाव किलोला थोडीशी जास्तही भरलेली आहे आणि सोबतच मी चण्याची डाळ, भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे। याला आपण पाणी घालून थोडा वेळ, एक 5 ते 8 मिनिटं छान उकळून घेणार आहोत। त्यामुळे कुकरमध्ये एका शिट्टीत ही भाजी तयार होते। तर सुरुवात करूया रेसिपीला। इथे कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये राई, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्यायची आहे। आता यानंतर यामध्ये कांदा आणि बटाटा घातलेला आहे। सोबतच जी तोंडली चिरून घेतली होती ती तोंडली घालायची आहे। तुम्हाला आवडत असलेल्या शेपमध्ये तुम्ही तोंडली कापून घेऊ शकता। आता यामध्ये मीठ, हळद आणि मिरची पावडर घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर कमी किंवा जास्त घेऊ शकता। एखादा तुमचा साठवणीतला मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा थोडासा गरम मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान तळून घ्यायचा आहे। यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। एक 2 ते 3 मिनिटं तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण जी उकळून घेतलेली डाळ आहे ती मी यामध्ये पाण्यासकट ओतून घेणार आहे। ती डाळ पण बघा आपली 80% शिजलेली आहे। बाकीची जी आहे ती एका शिट्टीत कुकरच्या शिजली जाते। आता हे छान आधी आपण मिक्स करून घेऊयात। एक 2 ते 3 मिनिटं ही डाळ आणि तोंडली छान आपण मसाल्यांबरोबर परतून घेतलेली आहे। यामध्ये तुम्हाला जर एखादं वाटण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण अजिबात गरज लागत नाही। भाजीला छान दाटसरपणा येतो। पाणी तुम्हाला जशी भाजी घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढं पाणी घालायचं आहे। मी थोडं जास्तीचं पाणी घातलेलं आहे, कारण ही थोडी रस्याची भाजी मी बनवणार आहे। आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती एकच शिट्टी घ्यायची आहे। कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतरच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं आहे। छान अशी आपली डाळ तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय थोडी पातळ मी ठेवली होती, पण हे सुद्धा हळूहळू थोडीशी घट्टसर होत जाते। तर आपली ही भाजी तयार झालेली आहे। अगदी वरण भातासोबत, भाकरी किंवा चपाती सोबत खूप छान लागते आणि तोंडली ही शरीरासाठी खूप जास्त आरोग्यदायी आहे। तर ही भाजी तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच खाल्ली पाहिजे। शरीराला थंडावा तर मिळतोच, पण अनेक हे गुणधर्मांनी भरलेली ही तोंडली आहे। तर पटकन आपण आता आपलं ताट सर्व करून घेऊया। तर आज मी कुठली कोशिंबीर घेतलेली नाहीये, बीट आणि गाजराचे स्लाइस घेतले आहेत। भात सुद्धा मी घेणार नाहीये, त्यामुळे 1 वाटी डाळ घेतलेली आहे। सोबतच आपली डाळ तोंडलीची भाजी, चपाती घेतलेली आहे, एक मोठ्या साईजची चपाती आहे आणि आज सोबत तूप घातलेलं आहे डाळीवरती आणि आज स्वीट डिश म्हणून मोतीचूरचा बुंदीचा लाडू घेतलेला आहे। याची रेसिपी सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर हे आपलं असं परिपूर्ण ताट तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। ही सिरीज कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी सिरीज ही तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकता। आठवड्याभराचं जेवणची सिरीज मी बनवलेली आहे। नमस्कार।